नमस्कार. आज मी तुम्हाला दाखवते मेथी विथ मटार याची भाजी. आता थंडीचं पण सीझन आहे आणि मेथी मटार स्वस्त सुद्धा आहेत. तर आज नवीन प्रकारे मेथी विथ मटारची भाजी तुम्हाला मी बनवून दाखवते. नमस्कार, मी प्रतिभा भार्गव कदम. आज तुम्हाला दाखवते मेथी विथ मटारची भाजी. चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. बघा, एक जुडी मी मेथीची भाजी घेतली. ती स्वच्छ धुवून घ्यायची. त्याच्यात माती असते थोडी, मग ती स्वच्छ आधी धुवून घ्यायची आणि नंतर ही बारीक चिरायची असते, म्हणून अगोदर धुवून घ्यायची. एक वाटी मी मटार घेतले आणि ते थोडे पाण्यामध्ये भिजत घातले, कारण ते थोडे नरम पडतील आणि पटकन शिजतात. अशा प्रकारे आपण ही मेथी आधी बारीक चिरून घ्यायची. अशी छान बारीक चिरली पाहिजे मेथी. आणि ही भाजी मी आता तुम्हाला लाल मसाल्यामध्ये दाखवते. मिरची नाही टाकत, मसाल्यात टाकते, कारण ती मसाल्यामध्ये खूप चविष्ट लागते. अशा प्रकारे मेथी बारीक चिरून घ्यायची. त्याच्या अगोदर सुद्धा मी तुम्हाला मेथी विथ बेसन ची भाजी दाखवली होती, ती तुम्हाला खूप आवडली आहे. तर मी आता ही नवीन म्हटलं मटार टाकून बघूया. आणि मटार टाकून सुद्धा भाजी खूप छान होते आणि ती एकदा तुम्ही नक्की करून बघा. या थंडीच्या सीझन मध्ये मेथी सुद्धा स्वस्त आहे आणि मटार सुद्धा स्वस्त आहे. त्यामुळे ही भाजी एकदा तुम्ही करून बघा आणि खूप चविष्ट लागते. ही भाकरी बरोबर, चपाती सोबत सुद्धा खूप छान लागते ही भाजी. टिफिनला सुद्धा मुलांना द्यायला भाजी ही छान आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे. अशा प्रकारे आपण ही मेथीची भाजी मी चिरून घेतली बघा बारीक. मी एक वाटी, छोटी वाटी ओला नारळाचा किस घेतलाय. एक जुडी ही मेथीची आहे बारीक चिरलेली. एक 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या, 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरलेले आणि 1 वाटी मटार घेतले. चला तर आपण आता सुरुवात करूया. मी गॅस चालू केला आणि गॅसवरती आपण आता ही कढई ठेवूया. आणि थोडी कढई गरम झाली की आपण त्याच्यामध्ये 1-2 चमचे तेल टाकायचं आणि 7 ते 8 पाकळ्या लसूणच्या आपल्या ठेचून घालायच्या, कारण त्याचा मग चव सुद्धा खूप छान लागते. ती दाताखाली सुद्धा आपल्याला छान लागते ती. अशी ही लसूण टाकली. नंतर हे 2 बारीक मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालते. ते कांदे सुद्धा आपण लसूण आणि कांदा छान परतून घ्यायचा अगोदर. तुम्हाला जर मिरची आवडत असेल तर मिरची सुद्धा तुम्ही घालू शकता याच्यामध्ये. पण हे लाल मसाला टाकल्याने भाजी सुद्धा खूप चविष्ट लागते ही आणि खूप छान लागते भाजी ही. बघा, अशा प्रकारे ही कांदा छान असा गुलाबीसर होईपर्यंत परतायचा. थोडं मीठ घालते, कारण ते मीठ घातलं की कांदा कसा लवकर शिजला जातो. अशा प्रकारे कांदा छान परतून घेतला बघा. अशा प्रकारे आता आपला हा कांदा सुद्धा छान झाला परतला. आता अर्धा चमचा हळद घालते, एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकते, आपली घरची आपली असते ती, आणि अर्धा चमचा मी किचन मसाला टाकलाय. किचन टाका किंवा संडे मसाला टाकला तरी चालेल. आणि आता आपण ही मटार टाकूया. मटार थोडे आपण तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे असतात कांद्यासोबत, त्याला मसाला लागला पाहिजे म्हणून अगोदर मटार टाकायचे. आणि ते थोडे शिजले सुद्धा पाहिजे म्हणून हे मटार टाकले आधी. आणि छान मेथीची भाजी पटकन शिजली जाते म्हणून मटार अगोदर टाकायचे. अशा प्रकारे आणि थोडा वेळ 5 मिनिट आपण झाकण लावूया आणि गॅस मिडियम ठेवायचा. थोडे मटार शिजायला द्यायचे आपण. 5 मिनिटात झाकण लावून ठेवलं की पुन्हा एकदा हलवून घेऊया आपण. हे थोडं 1-2 चमचे असं पाणी घालते त्याच्यामध्ये. पाण्याने कसं थोडे मटार सुद्धा शिजले जातील. आणि थोडा वेळ पुन्हा झाकण मारूया आणि 5 मिनिटं आपण तसंच ठेवूया मटार शिजायला. बघा, आता आपली मटार सुद्धा छान शिजलेत. बघा, अशा प्रकारे सगळं मिक्स करून घेऊया. मटाराला सुद्धा मसाला लागलाय आपला. हे बघ, आता आपले मटार छान शिजले गेले. बघा, छान शिजले गेले, लगेच शिजतात ते, कारण पाण्यात पण अगोदर ठेवलेले भिजत, त्यामुळे ते मऊ पडलेले आणि आता शिजले सुद्धा छान. आता आपण ही मेथीची भाजी घालूया त्याच्यावरती. सगळी भाजी घालून घ्यायची. अशा प्रकारे ही भाजी सगळी घालूया आपण आता ही. आणि ही सगळी आता मिक्स करून घेऊया, कारण भाजीला सुद्धा मसाला लागला पाहिजे म्हणून छान अशी मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे ही छान असं मिक्स करायचं.
अशा प्रकारे मेथीची भाजी कशी पटकन शिजली जाते. टिफिनला सुद्धा मुलांना द्यायला खूप छान ही भाजी, चविष्ट सुद्धा लागते, कडवट लागत नाही. हे बघा अशा प्रकारे मेथी परतून घेतली आणि चवीनुसार तुम्ही मीठ घाला. अगोदर मीठ घातले आपण, त्या अंदाजाने मीठ घाला तुम्ही. अशा प्रकारे हे सगळं आता मिक्स करून घेऊया. हे बघा अशा प्रकारे परतायचं. छान मसाला लागला पाहिजे त्याला. असं छान ही परतली गेली बघा. भाजी पण पटकन शिजली, मेथीची पटकन शिजते. आता आपण ह्याच्यावरती 1-2 मिनिटं आणखी झाकण मारूया, कारण थोडी मेथी पण शिजली पाहिजे. थोडं 2 मिनिटं झाकण मारलं. बघा गॅस बारीकच ठेवायचा, फास्ट करायचा नाही. आणि झाकण मारून थोड्या 5 मिनिटं असं ठेवून द्यायचं. आणि आता झाकण काढूया. बघा भाजी सुद्धा आपली छान शिजली गेली. आता ही पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. भाजी मटार छान शिजले गेले आपले. हे बघा अशा प्रकारे खूप छान लागते ही भाजी चवीला. थोडं आपण हे अर्धी वाटी मी ओला नारळाचा किस घेतलाय तो घालते. ओला नारळाचा किस घाला जरूर, कारण ती चवीला सुद्धा भाजी छान लागते. असे छान असा परतून घ्यायचंय. बघा अशी ही भाजी तयार झाली. बघा किती छान लागते. ही भाकरी सोबत, चपाती सोबत किंवा भातासोबत खाल्ला तरी चालते, चविष्ट लागते ती भाजी. आपण मेथी विथ बेसन केली, ती सुद्धा खूप छान झाली. त्याचा सुद्धा मला रिस्पॉन्स भरपूर आलाय. असाच मला ह्या भाजीला सुद्धा तुम्ही रिस्पॉन्स टाका आणि तुम्ही एकदा ही भाजी करून बघा, खूप छान लागते चवीला. बघा झाली आपली भाजी तयार. 15 मिनिटात 10 मिनिटात आपली भाजी तयार होते. आता मी सर्व करून तुम्हाला दाखवते ही भाजी. ही बघा अशा प्रकारे ही भाजी सर्व करायची. छोटी छोटी मुलं माझी आहेत, नाती आहेत, दोघी आवडीने भाजी खातात. ही खूप छान लागते ही भाजी, कारण त्याच्यात मटार पण आहेत ना, त्यामुळे ते भाजी खूप त्यांना आवडते. मटारची भाजी खूप आवडीने खातात. अशी ही भाजी तुम्ही एकदा करून बघा. अशी झाली आपली मेथी विथ मटार भाजी तयार.